कारण माझ्या जर फॅमिलीमध्ये बघितलं तर आमची स्वतःची आत्या आहे, ती मुलांना मुद्दाम मोबाईल देते, जेणेकरून तिला कामं करायला भेटतात. एक लहान मुलगी आहे, एकटी घरात सांभाळते. कधी कधी मुलं जेवत नाही, त्याचे काही काही परिणाम पण होतात त्यांच्यावर, की ती आता जेवतच नाही, ती मोबाईल घेतल्याशिवाय ती जेवत नाही. चल रहा है ना। अभी स्क्रॉल करना सबको पसंद है, किसको पसंद है जॉब पे जाना, मेहनत करना, स्ट्रगल करना, 9 to 5 किसको पसंद है? किसी को नहीं पसंद है। अगर मैं एक जॉब पर्सन हूँ, अगर मैं जॉब भी कर रहा हूँ तो मेरी एक कंडीशन है, रिस्पॉन्सिबिलिटी, इसलिए मैं जॉब कर रहा हूँ। नहीं तो किसको पसंद है सुबह उठ के अपना नींद ख़राब करके जॉब पे जाओ? सबको पसंद है मैं एक कंफर्ट जोन में लेटे रहूँ, स्क्रॉल करूँ, अपना डोपामिन हिट करूँ। लेकिन ये सब चीज़ होती है जो लॉन्ग टर्म में जब टाइम बीत जाता है तो रियलाइज़ होता है कि ये सब नहीं करना चाहिए त्यांना हां थोडं जरी काम सांगितलं तरी मग बोलणार हां तुझे तू घे ना 2 मिनटं मी काम करते काहीतरी बघते अशी होत. लेकरांच्या डोक्यावर परिणाम होतो ना मोबाईल जास्त दिला की. हां, मैदानी तर खेळ नाहीच नाही, गेम खेळून खेळून ती बुद्धी जरा परिणाम होते त्यांच्या. असं खेळ शरीराला त्यांच्या हेच नाही की बाबा ताकदच नाही की जाऊन बाहेर कुठे खेळावं, नवीन काहीतरी शिकावं, असं त्यांची इच्छाच नाही. हां,